मी स्वाती. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. माझा नवरा समीर एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता, पण त्याच्या नोकरीमुळे त्याला वारंवार बाहेरगावी जावं लागायचं. कधी 2 महिने तर कधी 3 महिने तो नेहमी घरापासून दूर असायचा. सुरुवातीला मला खूप एकटं वाटायचं. मोठं घर, रात्रीची शांतता आणि त्यात मी एकटी. पण हळूहळू मी त्या सवयीशी जुळवून घेतलं. एके दिवशी संध्याकाळी समीरचा फोन आला. तो थोड्या उत्साहात बोलत होता. म्हणाला, स्वाती, तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी हसत विचारलं, काय? तो म्हणाला, माझा लहान भाऊ निखिल शहरात नोकरीसाठी येतोय. काही दिवस तो आपल्या घरी राहणार आहे. मी लगेच हो म्हणाले. निखिलला मी आधीपासून ओळखत होते. लग्नाआधी तो मला खूप चिडवायचा की हीच माझी भविष्यातील वहिनी असं म्हणत हसायचा. निखिल मला आधीपासून ओळखायचा, त्यामुळे आमचं नातं जरा फ्रेंडली होतं. तो खूप साधा आणि हसतमुख मुलगा होता. 2 दिवसांनी निखिल आमच्या घरी आला. घरात अचानक गजबज वाढली. तो सकाळी ऑफिसला जायचा, संध्याकाळी परत आल्यावर माझ्याशी गप्पा मारायचा. कधी आम्ही दोघं चहा घेत गच्चीवर बसायचो, तर कधी तो माझ्यासाठी बाजारातून भाजी घेऊन यायचा. तो खूप काळजी घ्यायचा. एकदा मी थोडी आजारी पडले होते, तेव्हा त्याने मला स्वतः डॉक्टरांकडे नेलं होतं. त्या दिवसानंतर माझा नवरा अजून निश्चिंत झाला होता. तो फोनवर म्हणायचा, आता निखिल तुझ्यासोबत आहे म्हणून आता मला जास्त काळजी वाटत नाही. पण काही दिवसांनी मला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. रात्री झोपताना मला गाढ झोप यायची, इतकी की कधी कधी सकाळी उठल्यावर मला रात्री काय झालं तेही आठवत नसे. सुरुवातीला मला वाटलं कदाचित थकवा असेल, पण एके रात्री एक अशी घटना घडली ज्यामुळे माझ्या मनात पहिल्यांदा भीतीची सावली निर्माण झाली. त्या रात्री अचानक माझी झोप उघडली. घड्याळात 3 वाजत होते. माझ्या कानावर हळू आवाज येत होता, जणू कोणीतरी हॉलमध्ये चालत होतं. मी हळूच उठले. दरवाजा थोडासा उघडून बाहेर पाहिलं. हॉलमध्ये लाईट बंद होता, पण स्वयंपाकघरातून हलका प्रकाश येत होता. माझं मन धडधडायला लागलं. मी हळू स्वयंपाकघराकडे गेले आणि तिथे जे पाहिलं ते पाहून मी स्तब्ध झाले. निखिल स्वयंपाकघरात उभा होता. त्याच्या हातात एक छोटी बाटली होती. तो त्या बाटलीतून काहीतरी दुधाच्या ग्लासात मिसळत होता. मी अचानक विचारलं, निखिल, तू इथे काय करतो आहेस? तो दचकला. त्याच्या हातातून चमचा खाली पडला. तो घाबरून म्हणाला, वहिनी, तुम्ही अजून जागे आहात? मी पुन्हा विचारलं, तू सांग, तू या दुधात काय घालत होतास? तो थोडा गोंधळला. नंतर हसत म्हणाला, काही नाही, माझं व्हिटॅमिन पावडर आहे. मला त्याचं उत्तर थोडं विचित्र वाटलं, पण मी काही बोलले नाही. त्या दिवसानंतर माझ्या मनात एक छोटीशी शंका जन्माला आली, पण खरी भीती अजून पुढे वाढणार होती. कारण काही दिवसांनी मी डॉक्टरांकडे गेले. मला पोटदुखी जाणवत होती, म्हणूनच मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. पण चेकअप होताच डॉक्टरांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, स्वाती, अभिनंदन, तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांचं बोलणं ऐकून तेव्हा माझ्या हातातून रिपोर्ट खाली पडले. कारण माझा नवरा समीर गेल्या 5 महिन्यांपासून बाहेर गावी होता. त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच नाव चमकलं, निखिल, माझा स्वतःचा दीर. पण मन म्हणत होतं हे शक्यच नाही, तो इतका वाईट असू शकत नाही. पण मग दुसरा प्रश्न उभा राहिला, जर तो नाही तर मग कोण? तेव्हा डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर माझे पाय जणू सुन्न झाले होते. हातात रिपोर्ट होते, पण मला ती फाईल धरायलाही भीती वाटत होती. तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. माझ्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, हे कसं शक्य आहे? माझा नवरा समीर 5 महिन्यांपासून बाहेर गावी होता. घरात माझ्याशिवाय फक्त एकच माणूस राहत होता, तो म्हणजे निखिल, माझा दीर. पण माझं मन अजूनही हे मान्य करायला तयार नव्हतं. मी स्वतःला समजावत होते, नाही, निखिल असं करूच शकत नाही. तो मला नेहमी आईसारखा मानायचा, माझी काळजी घ्यायचा. मग हे सगळं कसं शक्य होतं? मी अजूनही विचारात होते. तेव्हाच अचानक माझ्या पाठीमागून आवाज आला, वहिनी. मी एकदम दचकले. मागे वळून पाहिलं तर निखिल माझ्यासमोर उभा होता. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही इथे? डॉक्टरांनी काय सांगितलं? तो मला विचारत होता, पण मी क्षणभर गोंधळले. माझ्या हातातला रिपोर्ट मी पटकन पर्समध्ये ठेवला. म्हणाले, काही नाही, फक्त कमजोरी आहे असं म्हणाले. पण तू काय करतोयस इथे? तो म्हणाला, माझं ऑफिस इथेच बाजूलाच तर आहे. तेव्हा माझ्या डोक्यात एवढे विचार चालले होते की मी हेही विसरले की निखिलचं ऑफिस तिथेच होतं. मी त्याला माझ्या रिपोर्टबद्दल काही सांगितलं नव्हतं. मी त्याच्याशी खोटं बोलले होते. तेव्हा निखिल माझ्याकडे काही सेकंद बघत राहिला, जणू तो माझ्या चेहऱ्यावरून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता. पण मग तो हसला. म्हणाला, वहिनी, चला खाली कॅन्टीनमध्ये जाऊ. तुम्ही काही खाल्लं नसेल ना? मला तिथून निघायचं होतं, पण मी काही बोलू शकले नाही. आम्ही हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसलो. कॅन्टीनमध्ये खूप गर्दी नव्हती. काही लोक शांतपणे चहा पीत बसले होते. निखिलने 2 चहा आणि 1 सँडविच ऑर्डर केलं. तो नेहमीसारखा शांत दिसत होता, पण माझं मन जोरजोरात धडधडत होतं.
कॅन्टीनच्या टेबलावर बसून मी त्याच्याकडे चोरून पाहत होते. तो मोबाईलवर काहीतरी पाहत होता. त्याचा चेहरा अगदी सामान्य होता. मला पुन्हा वाटलं कदाचित माझाच गैरसमज असेल. तेवढ्यात निखिलचा फोन वाजला. तो उठला आणि म्हणाला, वहिनी मी जरा बाहेर जाऊन बोलून येतो. तो फोन घेऊन कॅन्टीनच्या बाहेर गेला. मी तिथेच बसून राहिले. माझ्या मनात हजारो विचार चालू होते. काही मिनिटांनी मला अचानक कॅन्टीनच्या बाहेरून आवाज ऐकू आला. तो निखिलचाच आवाज होता. मी कॅन्टीनच्या खिडकीच्या बाजूने बसले होते, त्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येत होता. निखिल फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही, पण पुढच्या क्षणी त्याने जे शब्द बोलले ते ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो म्हणत होता, हो डॉक्टरांनी टेस्ट केल्या आहेत, आता लवकरच सगळं समजेल. तेव्हा माझ्या हातातला चहाचा कप थरथरू लागला. तो पुढे म्हणाला, पण अजून तिला काही सांगू नकोस, वेळ येईल तेव्हा सांगू. माझ्या अंगावर काटा आला. तो माझ्याबद्दलच बोलत होता का? मी उठून दरवाजाजवळ गेले. तो अजून फोनवरच बोलत होता. हो मी सांभाळतो सगळं. इतकं बोलून त्याने फोन ठेवला. मी पटकन परत माझ्या जागेवर बसले, जणू मी काहीच ऐकलं नाही. काही सेकंदांनी निखिल आत आला. तो पुन्हा नेहमीसारखा हसत माझ्यासमोर बसला. म्हणाला, वहिनी चहा थंड होईल. तो अगदी सहज बोलत होता, पण आता माझ्या मनात भीती आणखी वाढली होती. तो कोणाशी बोलत होता आणि सगळं समजेल म्हणजे नेमकं काय? त्या दिवशी आम्ही शांतपणे घरी परतलो. संपूर्ण रस्ताभर मी एकही शब्द बोलले नाही. निखिलही शांत होता, पण मला जाणवत होतं तो कधी कधी चोरून माझ्याकडे पाहत होता, जणू त्याला काहीतरी माहीत होतं. त्या रात्री मी एक निर्णय घेतला. आज मी झोपणार नाही. आज मी माझ्या डोळ्यांनी पाहणार रात्री घरात नेमकं काय घडतं. रात्री मी बेडवर पडले, लाईट बंद केला आणि डोळे बंद करून झोपायचं नाटक करू लागले. काही वेळ शांतता होती. मग माझ्या खोलीचा दरवाजा हळूच कर्कश आवाज करत उघडला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. कोणीतरी आत येत होतं. मी डोळे बंद ठेवले, पण पुढच्या क्षणी माझ्या शेजारी कोणीतरी उभं राहिल्याची जाणीव झाली आणि अचानक माझ्या नाकाजवळ एक रुमाल धरला गेला. त्या रुमालातून विचित्र वास येत होता. माझं डोकं हलायला लागलं आणि मी बेशुद्ध होण्याआधी एकच गोष्ट पाहिली. त्या माणसाच्या हातावर एक ओळखीचं ब्रेसलेट होतं. ते ब्रेसलेट निखिलचंच होतं. मला काही कळत नव्हतं की निखिल हे का करतोय. दुसऱ्या दिवशी मी 12 वाजता झोपेतून उठले होते. मला निखिलला जाब विचारायचा होता की तू असं का वागलास. मी त्याला जाब विचारायला गेले तर मला समीर तिथे दिसला. मला बघताच तो म्हणाला, उठलीस स्वाती? तो कधी आला हे मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी तर केव्हाच आलोय. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं, पण तू झोपली होतीस. पुढे समीर म्हणाला, स्वाती मला सगळं माहीत आहे. त्या क्षणी त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात हजारो विचार एकाच वेळी फिरू लागले. माझ्या हाताला घाम फुटला. मी अडखळत विचारलं, काय माहीत आहे तुला समीर? काही क्षण तो माझ्याकडे बघत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, तू काल डॉक्टरांकडे गेलीस ना? माझा श्वास अडकला. मी निखिलकडे पाहिलं. तो शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती, जणू तो आधीपासून सगळं जाणून होता. समीर पुढे म्हणाला, निखिलने मला सगळं सांगितलंय. त्याचं बोलणं ऐकून माझ्या अंगातून जणू वीज गेल्यासारखं झालं. मी निखिलकडे रागाने पाहिलं. माझ्या मनात विचार आला, याने सगळं का सांगितलं? पण समीर अजूनही शांत होता. मी त्याला काही उत्तर देऊ शकले नाही. त्या रात्री मी माझ्या खोलीत होते. समीर माझ्या शेजारी झोपला होता, पण समीरच्या शब्दांनी माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो शांतपणे म्हणाला होता, स्वाती मला सगळं माहीत आहे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. समीर काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच विचार येत होता, आता सगळं संपलं. माझं लग्न, माझं घर, सगळं संपणार होतं. मी हिम्मत करत थरथरत म्हणाले, समीर माझं ऐकून घे, यात माझी काही चूक नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रडत रडत सगळं सांगायला लागले. मी म्हणाले, समीर मागच्या काही दिवसांपासून मला काहीच कळत नाहीये. माझ्यासोबत नेमकं काय घडतंय. मला वाटतं रात्री मला बेशुद्ध केलं जात होतं. मला डॉक्टरांनी सांगितलं की मी गरोदर आहे. माझं बोलणं ऐकून समीर काही सेकंद शांत बसला. त्याचवेळी अचानक निखिलही तिथे आला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. काही क्षणांनंतर समीर उठला. तो माझ्या जवळ आला आणि शांत आवाजात म्हणाला, स्वाती आधी तू शांत हो. मी रडत रडत त्याच्याकडे पाहत होते. तो म्हणाला, उद्या आपण पुन्हा डॉक्टरांकडे जाणार आहोत. मला काहीच समजत नव्हतं. पुन्हा डॉक्टरांकडे का जायचं आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघेही हॉस्पिटलमध्ये गेलो. माझ्या पुन्हा टेस्ट केल्या गेल्या. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. काही वेळाने डॉक्टर रिपोर्ट घेऊन बाहेर आल्या. त्या हसत म्हणाल्या, स्वातीजी तुम्ही गरोदर नाही आहात. मी काही सेकंद डॉक्टरांकडे बघतच राहिले. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
मी थरथरत विचारलं, काय हे खरंय डॉक्टर? डॉक्टर म्हणाल्या, काल तुमचा रिपोर्ट चुकून दुसऱ्या पेशंटच्या रिपोर्टशी बदलला गेला होता. डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्यावेळी माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते सुटकेचे अश्रू होते. मी निखिलकडे पाहिलं. तो खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो हळू आवाजात म्हणाला, वहिनी, तुम्हाला खरंच वाटलं की मी असं काही करू शकतो? माझं डोकं खाली झुकलं. मी त्याच्यापुढे काहीच बोलू शकले नाही. तरी मी म्हणाले, पण त्या रात्री माझ्या खोलीत. समीर हलकसा हसला. तो म्हणाला, त्या रात्री मी घरी आलो होतो. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, पण दरवाजा लॉक होता म्हणून मी खिडकीतून आत आलो. मी स्तब्ध झाले. तो पुढे म्हणाला, तू झोपेत अस्वस्थ होत होतीस म्हणून मी तुझ्या नाकाजवळ सर्दीच्या औषधाचा रुमाल धरला, जेणेकरून तुला नीट झोप लागेल. आणि मग ते ब्रासलेट, निखिलचं ब्रासलेट तुझ्या हातात? समीर म्हणाला, अगं, निखिलने माझ्यासाठीही सेम ब्रासलेट खरेदी केलं होतं. मी नुकतंच ते वापरायला सुरुवात केली आहे. तेव्हा माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यातले सगळे तुकडे अचानक जुळले. ते ब्रासलेट, तो रुमाल, सगळं समीरचंच होतं. मी निखिलकडे पाहिलं. तो अजूनही रडत होता. तो म्हणाला, वहिनी, मी तुम्हाला माझ्या आईसारखं मानतो. तुमच्याबद्दल असा विचारही मी करू शकत नाही. त्या क्षणी मला स्वतःची खूप लाज वाटली. एका चुकीच्या रिपोर्टमुळे आणि काही गैरसमजांमुळे मी एका निरपराध माणसाच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्या दिवशी मला आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला की कधीकधी आपण घाईत घेतलेला निष्कर्ष आपल्या सर्वात जवळच्या नात्यांना तडा देऊ शकतो. म्हणूनच कोणावरही आरोप करण्याआधी सत्य पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं असतं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.